महाराष्ट्र हा संस्कृतीनी भरलेला राज्य आहे. आज आपण सांगली जिल्ह्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व बघणार आहोत. सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वसलेला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. कृष्णा नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेला या जिल्ह्याने प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत अनेक राजकीय सत्ता, सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक चळवळी आणि आर्थिक घडामोडी अनुभवलेल्या आहेत. सांगलीचा इतिहास हा केवळ एक जिल्ह्याचा इतिहास नसून तो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सांगली जिल्ह्याचा प्राचीन इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. सातवाहनांनी दख्खनमध्ये स्थिर राजवट प्रस्थापित केली होती आणि कृषी, व्यापार तसेच सांस्कृतिक विकासाला चालना दिली होती. कृष्णा नदीमुळे सांगली परिसर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त होता. सातवाहनानंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या घराण्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यादव काळात मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि धार्मिक जीवनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सांगली परिसरात सापडणारे अनेक प्राचीन शिलालेख त्या काळातील सामाजिक रचना, करप्रणाली आणि धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन घडवतात. मध्ययुगीन काळात सांगली जिल्ह्याचा इतिहास अधिक गतिमान झाला. बहामनी सल्तनत आणि नंतर आदिलशाही सत्तेच्या काळात सांगली परिसर हा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असे. कृष्णा खोऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक किल्ले आणि चौक्या उभारण्यात आल्या होत्या. त्या काळात इस्लामी स्थापत्य शैलीचा प्रभाव काही भागात दिसून येतो. मात्र या सत्ताबरोबरच स्थानिक मराठा सरदारांनीही आपले बळ वाढवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सांगली जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. स्वराज्य स्थापनेच्या काळात या प्रदेशातील अनेक देशमुख आणि सरदारांनी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला. कृष्णा खोऱ्यातील संसाधने आणि लोकशक्ती स्वराज्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरली. पुढे पेशवाईच्या काळात सांगलीचा प्रदेश विविध वतनदार आणि सरंजामदारांच्या ताब्यात होता. याच काळात पटवर्धन घराण्याचा सुद्धा उदय झाला होता. सांगली संस्थानाचा इतिहास हा सांगली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. पटवर्धन घराण्याने सांगली, मिरज आणि कुरुंदवाड या संस्थानावर आपली सत्ता प्रस्थापित केली. सांगली संस्थान हे ब्रिटिश काळातील एक सुशासित संस्थान म्हणून ओळखले जात असे. संस्थानिकांनी शिक्षण, आरोग्य, नगररचना आणि सांस्कृतिक विकासाला प्राधान्य दिले. सांगली शहराची नियोजनबद्ध रचना, रस्ते, सार्वजनिक इमारती आणि ग्रंथालये ही त्या काळातील दूरदृष्टीची साक्ष देतात. ब्रिटिश काळात सांगली जिल्ह्याचा राजकीय आणि सामाजिक जीवनात मोठा बदल झाला. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असतानाही सांगली संस्थानाने आपली स्वायत्तता मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवली. शिक्षणाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. संगीत, नाट्य आणि साहित्य क्षेत्राला आश्रय मिळाला. सांगली हे मराठी रंगभूमीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. स्वातंत्र्य चळवळीत सांगली जिल्ह्याचे योगदान लक्षणीय आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी येथे जनजागृती केली, आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि
ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. काँग्रेस, समाजवादी चळवळ आणि इतर राजकीय प्रवाहांनी सांगली जिल्ह्यात आपले मूळ रोवले. स्वातंत्र्यानंतर सांगली जिल्हा लोकशाही राजकारणाचा एक महत्वाचा भाग बनला. राजकीय दृष्ट्या सांगली जिल्हा हा सहकार चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. विशेषतः साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण राजकारणाला नवे स्वरूप प्राप्त झाले. अनेक प्रभावी नेते सांगली जिल्ह्यातून उदयास आले. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर या नेत्यांनी आपला ठसा उमटवला. सहकारामुळे आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक परिवर्तन घडून आले. सांस्कृतिक दृष्ट्या सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर अत्यंत उजवा ठरतो. संगीत हे सांगलीच्या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सांगली घराण्याचे शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत आणि अभंग गायन यांना विशेष प्रतिष्ठा आहे. अनेक नामवंत गायक, वादक आणि संगीतज्ञ या जिल्ह्यातून घडले. सांगलीचे संगीत संमेलन आणि कार्यक्रम आजही सांस्कृतिक जीवन समृद्ध करतात. नाट्यकलेच्या क्षेत्रात सांगलीचे योगदान अतुलनीय आहे. मराठी रंगभूमीला अनेक श्रेष्ठ नट, दिग्दर्शक आणि नाटककार सांगलीने दिले. नाटक हे केवळ मनोरंजन न राहता सामाजिक प्रबोधनाचे साधन बनले. साहित्य क्षेत्रातही सांगली जिल्ह्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कवी, लेखक आणि विचारवंतांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सांगली जिल्हा हा महत्वाचा जिल्हा आहे. गणपती मंदिर, कृष्णा नदी काठावरील धार्मिक स्थळे, जैन मंदिरे आणि विविध संत परंपरेशी संबंधित स्थळे येथे आढळतात. विविध धर्म आणि पंथाचे लोक येथे सलोख्याने नांदतात. ही सांगलीच्या सांस्कृतिक सहिष्णुतेची ओळख आहे. आजचा सांगली जिल्हा हा कृषी, उद्योग, शिक्षण आणि संस्कृती यांचा समतोल साधणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. द्राक्ष, ऊस आणि इतर पिकांच्या उत्पादनामुळे सांगलीची ओळख राज्यभर आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करत असतानाही सांगलीने आपली ऐतिहासिक मुळे आणि सांस्कृतिक ओळख जपलेली आहे. सांगली जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि राजकारण यांचा अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या एकूण विकास प्रक्रियेचे सखोल आकलन होते. हा जिल्हा म्हणजे परंपरा आणि परिवर्तन यांचा सुंदर संगम आहे.